आकाशवाणी. शिबानी जोशी बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नागपूर मुंबई समृद्धी महामार्गावरच्या नागपूर ते शिर्डी या टप्प्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन. नागपूरच्या मिहान इथल्या एम्स रुग्णालयासह विविध प्रकल्प आणि योजना केल्या राष्ट्राला समर्पित. गोव्यात आयोजित 9व्या जागतिक आयुर्वेद परिषद आणि आरोग्य प्रदर्शनाच्या समारोप कार्यक्रमाला प्रधानमंत्र्यांनी संबोधित. योग आणि आयुर्वेद ही जगासाठी नवी आशा असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. काँग्रेसचे सुखविंदर सिंग सुक्खू यांनी हिमाचल प्रदेशचे 15वे मुख्यमंत्री म्हणून घेतली शपथ. गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून भाजपा नेते भूपेंद्र पटेल यांचा उद्या शपथविधी. आणि भारत आणि ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघातला दुसरा T20 सामना नवी मुंबईत सुरू. नाणेफेक जिंकून भारताचा क्षेत्ररक्षणाचा निर्णय. नागपूर मुंबई समृद्धी महामार्गामुळे केवळ या 2 शहरांमधील अंतरच कमी होणार नाही, तर महाराष्ट्रातील 24 जिल्हे आधुनिक पद्धतीनं जोडले जातील आणि शेतीची प्रगती, तीर्थक्षेत्रांचा विकास, उद्योगांना चालना आणि रोजगार संधी उपलब्ध होतील, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज सांगितलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज नागपुरात एका कार्यक्रमात नागपूर ते शिर्डी या 520 किलोमीटर लांबीच्या महामार्गाचं उद्घाटन केलं. या उद्घाटनानंतर समृद्धी महामार्गावरचा नागपूर ते शिर्डी हा 520 किलोमीटर लांबीचा भाग आजपासून कार्यान्वित झाला आहे. यानंतर नागपूर मुंबई हा 701 किलोमीटर लांबीचा महामार्ग कार्यान्वित झाल्यावर मुंबई आणि नागपूर दरम्यानचा सध्याचा 16 तासांचा प्रवास वेळ 7 तासांनी कमी होणार आहे. आज सकाळी नागपुरात आल्यानंतर प्रधानमंत्र्यांनी नागपूर ते बिलासपूर दरम्यान वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला. त्यांनी आज नागपूर एम्स, नागपूर मेट्रो फेज 2, वंदे भारत ट्रेन या महत्वाकांक्षी प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी केली. यानंतर प्रधानमंत्र्यांनी फ्रीडम पार्क मेट्रो स्टेशनपासून नागपूरच्या खापरी मेट्रो स्टेशनपर्यंत मेट्रोनं प्रवास केला. या प्रवासात त्यांनी नागपूर एम्सच्या विद्यार्थी आणि प्रवाशांसोबत संवाद साधला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावरून 10 किलोमीटरचा प्रवास करत त्याची पाहणी केली. मोदी यांनी नागपूर इथल्या झिरो पॉईंट ते महामार्गावरच्या पहिल्या टोल प्लाझापर्यंतही प्रवास केला. नागपूरच्या मिहान परिसरात उभारलेलं एम्स रुग्णालयाचं आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राला समर्पित केलं. त्यानंतर प्रधानमंत्र्यांनी एम्स नागपूरचे संचालक डॉक्टर विभा दत्ता यांच्याकडून रुग्णालयातील सुविधांची माहिती घेतली. या रुग्णालयाची स्थापना प्रधानमंत्री स्वास्थ्य सुरक्षा योजनेअंतर्गत झाली आहे. एम्स नागपूर रुग्णालयाची पायाभरणी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जुलै 2017 मध्ये केली होती. या रुग्णालयाच्या उभारणीसाठी 1575 कोटी रुपयांहून अधिक खर्च आला आहे. या रुग्णालयामुळे गडचिरोली, गोंदिया आणि मेळघाट परिसरातील आदिवासी भागातील नागरिकांना मोठा फायदा होणार आहे. नागपूर रेल्वे स्थानक आणि अजनी रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकास कामाची पायाभरणी तसंच नाग नदीच्या पुनरुज्जीवन प्रकल्पाची पायाभरणीही आज प्रधानमंत्र्यांच्या हस्ते झाली. आपल्या आजच्या दौऱ्यात प्रधानमंत्र्यांनी नागपुरात नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर वन हेल्थची पायाभरणी तसंच हिमोग्लोबिनॉपॅथी संशोधन, व्यवस्थापन आणि नियंत्रण केंद्राचं उद्घाटनही केलं. चंद्रपूरमधल्या सीपेट अर्थात सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोकेमिकल्स इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीच्या नव्या इमारतीचं लोकार्पणही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नागपूरमधून ऑनलाईन माध्यमातून केलं. आजच्या नागपूर दौऱ्यात प्रधानमंत्र्यांनी मिहान इथे नागरिकांना संबोधित केलं. त्यांनी मराठीतून आपल्या भाषणाची सुरुवात केली. आज संकष्टी चतुर्थी असल्याचा उल्लेख करत नागपूरमधील टेकडी गणेशाला त्यांनी वंदन केलं. राष्ट्राच्या विकासासाठी राज्यांचा विकास हा विकसित भारताचा निर्माण मंत्र असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी यावेळी झालेल्या सभेत केलं. गेल्या 8 वर्षात सरकारनं पायाभूत सुविधांना, विकासकामांना मानवी चेहरा दिला असं प्रधानमंत्री म्हणाले. विकासकामात संवेदनाहीन कार्यशैलीचा परिणाम सर्वसामान्य नागरिकांना भोगावा लागतो असं सांगून प्रधानमंत्र्यांनी गोसीखुर्द प्रकल्पाचं उदाहरण दिलं. तब्बल 3 दशकं रखडलेला हा प्रकल्प 2017 मध्ये डबल इंजिन सरकार सत्तेवर आल्यावर पूर्ण झाला असं प्रधानमंत्री म्हणाले. आयुष्मान भारत योजनेच्या माध्यमातून सामाजिक पायाभूत सुविधा, तीर्थक्षेत्रांच्या विकासातून सांस्कृतिक पायाभूत सुविधा, बँकिंग आणि जनधन योजनेच्या माध्यमातून आर्थिक पायाभूत सुविधा, एम्स सारख्या अत्याधुनिक रुग्णालयांच्या माध्यमातून आरोग्यविषयक पायाभूत सुविधा निर्माण केल्या जात आहेत असं ते म्हणाले. नागपूर शहरात राबवले जात असलेले 11 प्रकल्प म्हणजे नागपूरकरांसाठी 11 नक्षत्रांची देणगी आहे असं ते म्हणाले.
शॉर्टकटच्या राजकारण देशासाठी धोका आहे, त्यानं देशाची प्रगती होत नाही असंही प्रधानमंत्री यावेळी म्हणाले. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी, राज्यमंत्री डॉ. भारती पवार, रावसाहेब दानवे पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या महामार्गावर 13 लाख झाडं लावली असून 35 लाख अजून झाडं लावण्याचं नियोजन आहे. हा रस्ता पर्यावरणपूरक असून वन्य प्राण्यांसाठी आवागमनाची सोय यामध्ये आहे. समृद्धी महामार्गासाठी शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन विक्रमी वेळेत भूसंपादन पूर्ण केल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितलं. या रस्त्यामुळे उद्योग आणि कृषी क्षेत्रात भरभराट येईल असंही ते म्हणाले. आज हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचं पहिल्या टप्प्याचं उद्घाटन झालं. आदरणीय प्रधानमंत्री महोदयांच्या शुभ हस्ते या महामार्गाला हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं नाव आम्ही दिलंय, याचा एक खूप मोठा आनंद आहे. आमच्याच कारकिर्दीमध्ये याचं लोकार्पण होतंय. याच्यामध्ये खूप अडचणी आल्या, परंतु लँड ॲक्विजिशन मध्ये खूप विरोध झाला, विरोध करायला लावला, बैठका झाल्या, जमीन देऊ नये म्हणून, हा प्रकल्प होऊ नये म्हणून अनेक लोकांनी प्रयत्न केले, परंतु आम्ही विश्वास निर्माण केला, याला विशेष प्रकल्पाचा दर्जा दिला आणि त्यामुळे लँड ॲक्विजिशन जे आहे सगळ्यात मोठा टप्पा असतो जमीन अधिग्रहण, ते आम्ही रेकॉर्ड टाइम मध्ये केलं, सगळ्या शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन, आणि त्यामुळे पुढचं काम सुरू झालं. यावेळी बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की पीएम गतीचं मॉडेल या प्रकल्पांमधून दिसून येतं. गतिशक्तीमुळे भारताचं चित्र बदलेल असंही ते म्हणाले. ठरवलेल्या कालावधीत हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आवश्यक निधी राज्य शासनाकडे नव्हता, त्यामुळे सिडको, म्हाडा यासारख्या संस्थांकडून कर्ज घेतलं असून केवळ 9 महिन्यात समृद्धीसाठी भूसंपादन करण्यात आलं. यावेळी एकही विरोधी याचिका आली नाही असंही त्यांनी सांगितलं. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी औरंगाबाद ते पुण्यापर्यंत महामार्ग तयार करण्याच्या कामाचा लवकरच प्रारंभ केला जाईल असं सांगितलं. महाराष्ट्रात 6 राष्ट्रीय महामार्ग रस्ते परिवहन मंत्रालय बांधणार असून राज्यात 75,000 कोटी रुपयांच्या हरित महामार्गांचं काम सुरू झाल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज गोव्यामधून 3 राष्ट्रीय आयुष संस्थांचं उद्घाटन केलं. यामध्ये गोवा इथली अखिल भारतीय आयुर्वेद संस्था, गाझियाबाद इथली राष्ट्रीय युनानी औषध संस्था आणि दिल्लीमधली राष्ट्रीय होमिओपॅथी संस्था यांचा समावेश आहे. यावेळी प्रधानमंत्र्यांनी गोव्यात आयोजित 9व्या जागतिक आयुर्वेद परिषद आणि आरोग्य प्रदर्शनाच्या समारोप कार्यक्रमाला संबोधित केलं. योग आणि आयुर्वेद ही जगासाठी नवी आशा असून आयुर्वेद ही केवळ एक उपचार पद्धती नसून सर्वांगीण कल्याणाचा विचार त्यात आहे असं प्रतिपादन प्रधानमंत्र्यांनी यावेळी केलं. आयुर्वेदाला अधिक पाठबळ देण्यासाठी आकडेवारीवर आधारित पुराव्यांच्या दस्तऐवजीकरणाची गरज प्रधानमंत्र्यांनी व्यक्त केली. आपलं ज्ञान, विज्ञान आणि सांस्कृतिक अनुभवातून विश्व कल्याणाचा संकल्प हा अमृतकाळाचा उद्देश असून त्यासाठी आयुर्वेद हे एक उत्तम माध्यम असल्याचं ते म्हणाले. या परिषद आणि प्रदर्शनात 50हून अधिक देशांमधले 400हून अधिक प्रतिनिधी सहभागी झाले होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या गोवा दौऱ्यात आज मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळाचंही उद्घाटन केलं. महाराष्ट्रातील गुरव समाजासाठी संत काशिबा विकास योजनेची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज घोषणा केली. सोलापुरात आज राष्ट्रीय गुरव समाजाचं महाअधिवेशन संपन्न झालं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे, खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी आणि राष्ट्रीय गुरव समाजाचे अध्यक्ष माजी आमदार विजयराज शिंदे यावेळी उपस्थित होते. गुरव समाजानं आपल्या अधिवेशनात झालेल्या ठरावानुसार इनामातील जमिनी, शिक्षणासाठी योजना आणि गुरव समाजासाठी स्वतंत्र महामंडळाची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी ओबीसी महामंडळाअंतर्गत विकास योजना जाहीर करून त्यासाठी 50 कोटी रुपयांचं भांडवल घोषित केलं. राज्यातील आणि देशातील मंदिरं गुरव समाजांनी जपली आहेत. मंदिर हे केवळ पूजास्थानच नव्हे तर संस्कार रुजवण्याची आणि समाज परिवर्तनाची केंद्र आहेत असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केलं. राज्यातील सर्व जिल्ह्यातून सुमारे 10,000हून अधिक गुरव समाज यावेळी उपस्थित होता. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. हिमाचल प्रदेशचे 15वे मुख्यमंत्री म्हणून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुखविंदर सिंग सुक्खू यांनी आज शपथ घेतली, तर मुकेश अग्निहोत्री यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ अर्लेकर यांनी या दोघांना शपथ दिली.
सिमला इथल्या रिज मैदानावर झालेल्या सोहळ्याला काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, महासचिव प्रियंका गांधी, राहुल गांधी, प्रतिभाताई पाटील, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, सचिन पायलट आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते उपस्थित होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुक्खू यांचं ट्विटवरून अभिनंदन केलं. राज्याच्या विकासासाठी केंद्र सरकार सर्वतोपरी मदत करेल असं आश्वासन मोदी यांनी दिलं. गुजरात भाजपाचे भूपेंद्र पटेल उद्या गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून सलग दुसऱ्यांदा शपथ घेतील. गांधीनगरच्या हेलिपॅड मैदानावर हा कार्यक्रम होईल. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यासह इतर नेते त्यांच्या शपथग्रहण समारंभाला उपस्थित राहणार आहेत. सभागृह नेते म्हणून काल पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत त्यांची निवड करण्यात आली. बैठकीनंतर त्यांनी राजभवन इथे आचार्य देवव्रत यांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा केला. नुकत्याच झालेल्या गुजरात निवडणुकीत भाजपानं 182 पैकी 156 जागा जिंकल्या आहेत. दिल्ली भाजपा अध्यक्ष आदेश गुप्ता यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. दिल्ली महानगरपालिकेतल्या निवडणुकीत भाजपाची हार झाल्यानंतर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. वीरेंद्र सचदेवा यांची आता दिल्ली भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. काशी आणि तामिळनाडूमधील ऋणानुबंध दृढ करण्यात काशी तामिळ संगम महत्वाची भूमिका बजावत असल्याचं मत केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी आज व्यक्त केलं. ठाकूर यांनी वाराणसीत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. 1 महिन्यापासून सुरू असलेल्या विविध कार्यक्रमांमुळे काशी आणि तामिळनाडू या 2 प्राचीन संस्कृतींमधील नातं अधिक मजबूत झालं आहे. यातूनच एक भारत श्रेष्ठ भारतचं दर्शन घडत असल्याचं ते म्हणाले. यावेळी उत्तर प्रदेश आणि तामिळनाडू संघात झालेल्या T20 क्रिकेट मालिकेतील विजेत्या संघाला केंद्रीय मंत्री ठाकूर यांच्या हस्ते गौरवण्यात आलं. दरम्यान तामिळनाडूच्या प्रतिनिधी मंडळानं अयोध्येला आज भेट देत प्रभू श्रीरामाचं दर्शन घेतलं. सार्वजनिक आरोग्य अधिकारी सार्वभौमिक आरोग्य राखण्यासाठी प्रमुख भूमिका बजावत असतात असं केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी म्हटलं आहे. वाराणसीमध्ये आयोजित 2 दिवसांच्या स्वास्थ्य राष्ट्रीय परिषदेच्या समापन समारंभात ते बोलत होते. सरकार सर्व नागरिकांना आरोग्य सुविधा सहज उपलब्ध करण्यासाठी वचनबद्ध असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथही यावेळी उपस्थित होते. देशाच्या कोविड प्रबंधन मॉडेलची जगभरात प्रशंसा झाली आहे आणि भारत महामारीच्या दयनीय स्थितीतून बाहेर पडण्यात यशस्वी झाला आहे असं ते यावेळी म्हणाले. कोची इथे कोचीन कार्निवल महोत्सवानिमित्त सेंट फ्रान्सिस चर्च इथे शांती आणि ऐक्यभाव समारंभ आयोजित करण्यात आला होता. INS द्रोणाचार्यचे कमांडिंग ऑफिसर कमांडोर VZ जॉब आणि कोचीनचे महापौर M अनिल कुमार यांनी यावेळी शहीद स्मारकाजवळ पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली. शहरातील विविध सामाजिक संघटनांचे अधिकारी, नागरिक तसंच शहीदांचे कुटुंबीय यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री तसंच पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शुक्रवारी झालेल्या शाईफेक प्रकरणी चिंचवड पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून 3घांना अटक केली आहे. पोलीस संरक्षणात असतानाही चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेकण्यात आल्याची नोंद घेऊन पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी 11 पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित केलं आहे. शाईफेक प्रकरणी राज्यभरात भाजपा कार्यकर्त्यांमधून रोष व्यक्त केला जात असून अनेक ठिकाणी आंदोलनं करण्यात येत आहेत. भारत आणि इंडोनेशियाच्या नौदलानं हाती घेतलेली संयुक्त गस्त 8 तारखेपासून सुरू झाली असून येत्या 19 डिसेंबरपर्यंत ती सुरू राहील. कॉर्पॅट या गस्तीचं नाव असून यासाठी स्वदेश निर्मित क्षेपणास्त्रानं सुसज्ज कारमुक ही भारतीय नौदलाची युद्धनौका इंडोनेशियातील बेलवान इथे दाखल झाली आहे अशी माहिती संरक्षण मंत्रालयानं दिली आहे. आणि आता क्रिकेट. भारत आणि ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघातला दुसरा T20 सामना नवी मुंबईतल्या DY पाटील मैदानावर सुरू आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकल्यानंतर भारतानं क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. या सामन्यात 4थ्या षटकात ऑस्ट्रेलियाच्या 29 धावा झाल्या असताना भारतानं ॲलिसा हिला बाद करून पहिलं यश मिळवलं. पण यानंतर बेथ मुनी आणि ताहिला मॅग्राथ यांनी दुसऱ्या गड्यासाठी दमदार शतकी भागीदारी करत भारताच्या गोलंदाजांना यश मिळू दिलं नाही. या दोघींनीही अर्धशतकं झळकावली. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा ऑस्ट्रेलियानं 17 षटकात 4 चेंडूंमध्ये 1 बाद 154 धावा केल्या होत्या. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नागपूर मुंबई समृद्धी महामार्गावरच्या नागपूर ते शिर्डी या टप्प्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन. नागपूरच्या मिहान इथल्या एम्स रुग्णालयासह विविध प्रकल्प आणि योजना केल्या राष्ट्राला समर्पित. गोव्यात आयोजित 9व्या जागतिक आयुर्वेद परिषद आणि आरोग्य प्रदर्शनाच्या समारोप कार्यक्रमाला
प्रधानमंत्र्यांनी केलं संबोधित. योग आणि आयुर्वेद ही जगासाठी नवी आशा असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. काँग्रेसचे सुखविंदर सिंग सुक्खू यांनी हिमाचल प्रदेशचे 15वे मुख्यमंत्री म्हणून घेतली शपथ. गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून भाजपा नेते भूपेंद्र पटेल यांचा उद्या शपथविधी. आणि भारत आणि ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघातला दुसरा T20 सामना नवी मुंबईत सुरू. नाणेफेक जिंकून भारताचा क्षेत्ररक्षणाचा निर्णय. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.